हा ध्वजारोहण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। असे आपल्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा भीमज्योती जन्मोत्सव 2026 चे सन्माननीय अध्यक्ष माननीय विजयसिंहराजे पंडित यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन होते। सर्वप्रथम ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रतिमेचं पूजन आणि त्यानंतर आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल। परिसरातील सर्व भीमसैनिकांना आणि नागरिकांना विनंती आहे, मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहायचंय। अगदी काही क्षणातच या ठिकाणी ध्वजारोहणाचं व्हायचंय। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपल्या सर्वांचं भीमज्योती जन्मोत्सव 2026 च्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। भीमज्योती जन्मोत्सव आणि आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय। या वर्षीचे भीमज्योती जन्मोत्सवाचे अध्यक्ष तथा गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय विजयसिंहराजे पंडित, त्याचबरोबर सर्व माननीय विक्रमजी माडुरके सर, तहसीलदार माननीय संदीपजी खोमणे सर, नायब तहसीलदार माननीय संजयजी सोनवणे, त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। आदरणीय दादांना विनंती आहे, त्यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहायचे। भीमज्योती जन्मोत्सव 2026 आणि या निमित्तानं आज हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम या वर्षीचे भीमज्योती जन्मोत्सवाचे अध्यक्ष माननीय विजयसिंहराजे पंडित, तहसीलदार माननीय संदीपजी खोमणे सर, मुख्याधिकारी माननीय विक्रमजी माडुरके सर, भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय बाळाजीदादा पवार आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले अध्यक्ष माननीय विजयसिंहराजे पंडित यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। सामूहिक या ठिकाणी घेतली जाईल। सर्वांना विनंती आहे, आपल्या पायातील जे काही वाहन असतील, चप्पल बूट आपण काढून या ठिकाणी बुद्धवंदनाला सुरुवात करायची आहे। तोफा वाजवू नका। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सूरा मेरे मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। धन्यवाद। ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन
या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. नायब तहसीलदार माननीय संजयजी सोनवणे सर यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यायचे. संजयजी सोनवणे सर. भीमज्योती जन्मोत्सवाचे या वर्षीचे अध्यक्ष तथा संजयजी खोमणे सर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय विक्रमजी मांडुरके सर आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन संपूर्ण झालेलं आहे. वतीनं बंटी सौंदरमल, धम्मपाल फुले आणि धम्मपाल सौंदरमल यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय राजेंचं स्वागत संपन्न होतं. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख नगरसेवक महेशजी सौंदरमल, छगनरावजी खरात, विनोदजी सौंदरमल यांच्या वतीनं आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. नगरसेवक माननीय महेशजी सौंदरमल यांच्या वतीनं एक प्रतिमा भेट देऊन दादांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. माजी नगराध्यक्ष माननीय विनोदजी सौंदरमल, छगनरावजी खरात यांच्या वतीनं दादांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झाले. या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. ऋषिकेश दादा बेदरे यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यावं. गेवराई तहसीलचे सन्माननीय तहसीलदार माननीय संदीपजी खोमणे सर यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होतं आहे. समितीच्या वतीनं सुनील कांडेकर, भरत सौंदरमल, महादेवजी सौंदरमल यांच्या वतीनं आदरणीय यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तावर गौतम कांडेकर हे आदरणीय अण्णांचे या ठिकाणी स्वागत करतील. एक मिनिट सर फोटो. यानंतर समितीचे सर्व पदाधिकारी यांचं स्वागत संपन्न होईल. मी सर्वप्रथम या वर्षीचे उपाध्यक्ष त्यांनी मंचावरती यायचे. भीमज्योती जन्मोत्सव 2026चे या वर्षीचे उपाध्यक्ष माननीय रवींद्र नाना बोराडे यांचं स्वागत या ठिकाणी नितीन वीर, मिलिंद सौंदरमल यांच्या वतीनं संपन्न होतं आहे. भीमज्योती जन्मोत्सव 2000 मामू यांचं स्वागत या ठिकाणी संकेत कांडेकर यांच्या वतीनं संपन्न होतं. माननीय रणजित गुंबार्डे यांचं स्वागत या ठिकाणी सहसचिव गजाननजी काळे यांचं स्वागत या ठिकाणी प्रकाश साळवे यांच्या वतीनं संपन्न होईल. कोषाध्यक्ष विलासजी सुतार विनंती आहे. समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत संपन्न होईल. देवा गायकवाड यांना विनंती आहे त्यांनी आदरणीय बाप्पासाहेब बेदरे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. माननीय बाबा पिसाळ, सल्लागार, भीमज्योती जन्मोत्सव 2026 यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल.
समितीच्या वतीनं गौतम भाऊ काटेकर यांना विनंती आहे, त्यांनी माननीय दादासाहेबजी चौधरी भीमज्योती जन्मोत्सव 2026चे सल्लागार त्यांचा सत्कार विजय कांबळे करतील. हे करतील त्यांना विनंती, त्यांनी सुशील भाऊ जोंधळे यांचं स्वागत करायचं. उपस्थित आपल्या सर्व भीम सैनिकांच्या वतीनं भीमज्योती जन्मोत्सव 2026चे अध्यक्ष तथा गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय विजयसिंहराजे पंडित यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होतं. परत एकदा उपस्थित अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, भीमाई, जिजाऊ या सर्व महामानवाला या ठिकाणी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख गेवराई तालुक्याचे लाडके आमदार, भीमज्योती जन्मोत्सवचे अध्यक्ष आदरणीय विजयसिंहजी राजे पंडित साहेब, त्याचबरोबर विचारमंचावर स्थानापन्न झालेले गेवराई तहसीलचे तहसीलदार खोमणे साहेब, त्याचबरोबर नगर परिषदेचे शिव मांडुरके साहेब आणि विचारमंचावर स्थानापन्न झालेले महेश अण्णा दाभाडे, ऋषिकेश बेदरे आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले गेल्या 8 दिवसापासून सहकार्य करणारे असे सर्व समितीचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आणि समोर बसलेले माझे बहादर भीमसैनिक माता भगिनी. कुणाला वाटत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे, जयंती आपण कुठपर्यंत काढणार, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो या भूतलावर जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघत राहणार आहे. त्याचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं आणि तुम्हाला आणि आम्हाला हे वैभव प्राप्त करून दिलं. आपण पाहिलं मनुवादी व्यवस्था म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी आहेत, परंतु मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी नसून या भारत देशाच्या सर्व जनतेचे कैवारी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण घटनेच्या माध्यमातून 18 पगड जातीचा विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वांना न्याय आणि हक्क देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व स्त्रियांसाठी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून काम केलं, त्यांना न्याय आणि हक्क देण्याचं काम या ठिकाणी केलं. या देशातील शेतकरी, भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा इथला जगला पाहिजे, देशाचा पोशिंदा आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम या शेतकऱ्यासाठी पाणी आणि वीज मोफत द्या ही मागणी या ठिकाणी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी चांगले या ठिकाणी धरणं बांधण्याचं काम केलं. दामोदर वेली असेल, या ठिकाणी असे मोठमोठे प्रकल्प उभारण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं. आपण पाहिलं या ठिकाणी जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भीमज्योती जन्मोत्सव गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. आदरणीय अमरसिंह पंडित साहेब असतील, शिवछत्र परिवार असेल, विजयसिंह पंडित साहेब असेल, या सर्व उत्सवामध्ये ते हिरिरीने भाग घेतात आणि सर्व कार्यक्रम संपन्न करतात. आपण पाहिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण बरेच लोक म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेण्यापेक्षा त्यांचे विचार आपण डोक्यामध्ये घातले पाहिजे, परंतु मी असं म्हणाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेतलंच पाहिजे, परंतु त्याचबरोबर त्यांचे विचारही आपण डोक्यामध्ये घातले पाहिजे. आपण रात्री पाहिलं या ठिकाणी रणवीरराजे पंडित म्हणाले की प्रत्येक गाण्याचा कार्यक्रम असेल, रात्रीचा जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला हजारो लोक या ठिकाणी येतात, परंतु व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला लोकांनी आलं पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची सुद्धा जयंती आपल्याला करायची आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत गेले पाहिजेत। या देशातील प्रत्येक समाजावर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी अनमोल असं एक कार्य आहे। आपण पाहिलं या देशातील मानव प्राणी नाही तर प्राण्यावर सुद्धा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून त्यांना अधिकार देण्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे, हा जो भीमज्योती जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात होत आहे त्याला सर्व कारण आणि सर्व त्याची मेहनत राजे गेल्या 2 महिन्यापासून येथील भीमसैनिक करत आहे। स्वतःचं पेट्रोल गाडीमध्ये टाकून या ठिकाणी सर्व समाजाकडे जाणं, सर्व समाजाचा या ठिकाणी सहभाग आहे। कारण प्रत्येकाने या ठिकाणी सहभाग नोंदल्यानंतर प्रत्येक समाजाला वाटतं की हा जो कार्यक्रम आहे, हा जो उत्सव आहे, हा माझा उत्सव आहे, ही जयंती आहे, ही माझी जयंती आहे। आणि मी गेवराईकरांचं मनापासून अभिनंदन करेन, आभार मानन की या गेवराई तालुक्यातील, या गेवराई शहरातील सर्व समाजाचे, सर्व जातीचे कार्यकर्ते सोबत येतात। दुसऱ्या ठिकाणी असं होत नाही, परंतु गेवराई हे शहर असं आहे, शिवाजी महाराजांची जयंती असन, अण्णाभाऊ साठेंची जयंती असन, महात्मा फुलेंची जयंती असन, अहिल्यादेवी होळकरांची जयंती असन, या सर्व जयंत्या सर्व समाजाचे कार्यकर्ते समोर येतात आणि या ठिकाणी मोठ्या उत्सवाच्या वातावरणामध्ये ती संपन्न करतात। कारण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांना अवगत झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालण्याचा प्रयत्न येथील सर्व समाज करत आहे आणि म्हणून मी आपला जास्तीचा वेळ न घेता जाता जाता एवढंच सांगन, ज्यास लाभला भीमस्पर्शे त्या मातीचे सोने झाले, कालच्या त्या चिल्लरीचे खणखणीत नाणे झाले, ज्यास लाभला भीमस्पर्शे त्या शेळीचे वाघ झाले, बिलबिलीत त्या गांडुळाचे फुसफुसणारे नाग झाले, ज्यास लाभला भीमस्पर्शे ते मेंदूही लकलकीत झाले, वर्षानुवर्ष दुस्साहस केला ते मेंदूही चकचकीत झाले, ज्यास लाभला भीमस्पर्शे पण स्वार्थ कधी न सोडला, त्यास सांगणे एवढेच की हा भीमरथ कधी ना अडला, हा भीमरथ कधी ना अडला। जय भीम, जय शिवराय। धन्यवाद अध्यक्ष। अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये या भीमज्योती जन्मोत्सवाच्या पाठीमागची जी काही पार्श्वभूमी आहे आपल्या मनोगतामध्ये आणि या प्रास्ताविकामध्ये आपण व्यक्त केलीत। यानंतर या समितीचे या वर्षीचे सहसचिव माननीय गजाननजी काळे अगदी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। माननीय गजाननजी काळे। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची आज जयंती साजरी होते असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मासाहेब जिजाऊ, माता रमाई भीमाई या सर्वप्रथम महामानाच्या विचाराला अभिवादन करतो। मित्रांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपल्या गेवराई शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। या अनुषंगाने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या जयंतीचे अध्यक्ष आमदार विजयशे पंडित साहेब व मंचावर सर्वच नेते, मित्रांनो, मी जास्त बोलणार नाही। मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, आज कुठल्याच जाती धर्माच्या माणसाला वर्गणी न मागता आपल्या समाजासाठी आणि आपल्या नेत्यासाठी काय करतात हे समाज हे आपण आज पाहिलं पाहिजे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ना, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला आहे, म्हणून आज आपण स्वाभिमानाने जीवन जगत आहोत। म्हणून मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, गेवराई तालुक्याचा आदर्श महाराष्ट्रात सुद्धा होत नसेल, कारण या ठिकाणी जी एवढी जयंतीची कमिटी आहे यामध्ये एकही बौद्ध समाजाचा माणूस नाही। अगोदर त्यांचं त्या समाजात टाळ्या वाजवून तुम्ही स्वागत केलं पाहिजे। म्हणून एवढं बोलतो, जयंती असा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय मल्हार। धन्यवाद। खरं तर अगदी महाराष्ट्राला आदर्श अशा प्रकारची भीम जयंती आपल्या गेवराईकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली आहे। कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा देखील आकडा कुठल्याही व्यापाऱ्यांना, कुठल्याही नागरिकांना या वर्गणीचा किंवा या पट्टीचा कुठलाही त्रास न देता अगदी समाजातील सर्व लोकांच्या वतीनं आणि त्यांच्या सहकार्यातून अतिशय देखणा असा हा भीमज्योती जन्मोत्सव दरवर्षी या ठिकाणी साजरा होतो, अशी भावना या ठिकाणी गजाननजी काळे यांनी व्यक्त केलेली आहे। यानंतर मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विक्रमजी मांडुरके सर यांना विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। माननीय विक्रमजी मांडुरके सर। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असे अभिवादन करतो।
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार विजयराजे पंडित आणि सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे काही घडले त्याच्यामागे त्यांचा अभ्यास आहे. मी त्यांच्याकडून एक शिकवण घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासिकेत जाणारे पहिले असायचे आणि बाहेर पडणारे शेवटचे असायचे. आणि याच प्रेरणेतून माझा जो काही अधिकारी होण्याचा जो काही प्रयत्न होते किंवा जे काही अभ्यासाचे जे काही काळ होता, त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घेऊनच हा अभ्यास पूर्ण करू शकलो. त्यामुळे हे जे काही माझं जे काही अधिकारी झाल्याचं जे काही यश आहे किंवा जे काही प्रयत्न आहेत ते सर्वस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतूनच आहे. मी अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेहमी हेच उदाहरण देतो की लायब्ररीत जाताना पहिले तुम्ही असायला पाहिजे, एंट्री करणारे पहिले असायला पाहिजे आणि एक्झिट घेणारे शेवटचे असायला पाहिजे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त अभ्यास यावरच लक्ष केंद्रित करून आपल्या भारताची महान अशी राज्यघटना आपल्या देशाला दिलेली आहे. एवढाच एक विचार मांडून मी माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अभ्यासिकेत पाऊल ठेवणारा पहिला विद्यार्थी, ते अभ्यासिकेतून बाहेर निघणारा शेवटचा विद्यार्थी आणि त्यांनाच आदर्श घेऊन खरं तर मुख्याधिकारी या उच्च पदापर्यंत आपण पोहोचलात. समितीच्या वतीनं खरं तर आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्या यशाचं सर्व श्रेय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी दिलं. परत एकदा आपल्या धन्यवाद. आणि यानंतर गेवराई तहसीलचे सन्माननीय तहसीलदार माननीय संदीपजी खोंगे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिनंदन. व्यासपीठावर उपस्थित आपले लोकप्रिय आमदार माननीय विजयराजे पंडित साहेब, आमचे सहकारी मांडुरके साहेब, सोनवणे साहेब, व्यासपीठावर उपस्थित महेश अण्णा, इतर सर्व पदाधिकारी व जमलेले सर्व सहकाऱ्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समतेचा संदेश दिला. कुठेही जातीभेद पाळू नका, सर्वांना समान न्याय द्या. स्त्रियांसाठी त्यांनी 1952 साली हिंदू कोड बिल मांडलं आणि महिलांनाही पुरुषांप्रमाणे समान अधिकार प्राप्त व्हावे असे त्यांनी आपले विचार मांडून कायदामंत्री असताना हिंदू कोड बिल संसदेत सादर केलं. त्याबरोबरच शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे. याच्यासाठी त्यांनी मिलिंद कॉलेज झालं, सिद्धार्थ कॉलेज झालं, अशा अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या. शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरतो असे त्यांनी विचार मांडले की जेणेकरून जो माणूस सुशिक्षित होईल, साक्षर होईल, तोच समाजाला आणि आपल्या देशाला पुढं नेईल असे विचार त्यांनी मांडले. त्याबरोबरच अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी महाड येथे चौदारदयाचा सत्याग्रह केला. त्यानंतर समतेचा संदेश देणारा बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. सर्व अनुयायांना ही शिकवण दिली की सर्वांनी समतेने वागा, संघर्ष करा, आपल्या हक्कासाठी संघटित व्हा असा त्यांनी सर्वांना संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेबांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांना 1991 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. त्याबरोबरच 1994 साली त्यांच्या शैक्षणिक विचाराची प्रेरणा घेऊन आपल्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. याबरोबरच बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये जे विविध देशाची जी घटना होत्या त्यातील जे चांगल्या गोष्टी आहेत ते आपल्या देशाच्या राज्यघटनेत समाविष्ट व्हावा यासाठी त्यांनी घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद बसवून जे आपल्या घटनेचा ढाचा तयार केला. आपल्या घटनेचं मित्रांनो यश हेच आहे की आता 76 वर्ष चालू आहे आपल्या घटना अंमलात येऊन. फक्त 1975 ते 1977 हा 2 वर्षाचा कालावधी जर सोडला तर आपला राज्यघटनेचा ढाचा किती मजबूत आहे आणि आपली संसदीय पद्धत हे किती कार्यक्षम आहे किंवा किती स्ट्रॉंग आहे
की घटनेचे जे 3 अंग आहेत, न्यायव्यवस्था असेल, कार्यकारी पालिका असेल किंवा आपले कायदे मंडळ असेल, ह्या तिन्हीचं एकमेकावरती किती हे आहे, संघटन आहे, यातूनच आपल्याला ते दिसून येतं. अशा या विनम्र नेत्याच्या जयंतीनिमित्त मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर एक सूचना आहे आपल्या सर्वांसाठी. या जयंतीच्या निमित्तानं नम्रता वस्तू भांडार गेवराईचे श्री गणेशजी खडके यांच्या वतीनं आपल्या अल्पव्यापाराची एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि दरवर्षी आपल्याला अतिशय सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आणि सर्व गणेशजी काळे यांचं स्वागत आदरणीय विजयराजेंच्या हस्ते या ठिकाणी संपूर्ण होईल. दरवर्षी अगदी सुंदर अशा प्रकारची मंडपची व्यवस्था, सर्व डेकोरेशन, यावर्षी तर अगदी सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन त्यांच्या वतीनं संपन्न होतं आहे. आदरणीय अध्यक्ष माननीय विजयराजे पंडित यांच्या हस्ते गणेशजी काळे यांचं स्वागत होतं आहे. गणेशजी खडके यांना विनंती आहे आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे. शरदजी खडके ज्यांच्या वतीनं आपल्या नाश्त्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे, असे नम्रता वस्तू भंडार गेवराईचे शरदजी खडके यांचं स्वागत अध्यक्ष माननीय विजयसिंहराजे पंडित यांच्या हस्ते संपन्न होतं आहे. आणि यानंतर माननीय अध्यक्ष विजयसिंहराजे पंडित आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आज भीमज्योती जन्मोत्सवाच्या निमित्तानं आजच्या दिवशी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करतो. आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आपले तहसीलदार संदीपजी खोमणे, त्याचबरोबर गेवराई नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमजी मांडुरके, या ठिकाणी आवर्जून उपस्थित महेशांना, नायब तहसीलदार श्री सोनवणे, नगरपालिकेचे गटनेते खाजा मामू, रवी नाना, ऋषिकेश दादा बेदरे, एजाजभाई, उपस्थित दादासाहेब चौधरी आणि या मंचावरील बाप्पासाहेबजी बेदरे, सर्वच मान्यवर, आपल्या RPIचे तालुका अध्यक्ष किशोरजी कांडेकर साहेब, माजी नगरसेवक श्याम काका, दत्ता दाभाडे, सोलाने साहेब, घोगशे साहेब, सर्वच मंचावरील आणि समोरील सर्व मान्यवर, लहान थोर मंडळी, आमचे सहकारी, आज सबंध जगामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी जन्मोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांना चालना देण्याचं काम होतंय. हे सर्व महामानव जे काही आहेत, छत्रपती शिवरायापासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, हे सर्वच महामानव जे काही होऊन गेले, मला असं वाटतं की त्यांचे विचार हे जवळपास एकसारखे होते. शिवरायांनी स्वराज्य जे काही दिलं आणि त्या स्वराज्यासाठी जे काही लोकांना संघटित केलं, त्याला मावळा म्हणून त्या ठिकाणी लोकांना संघटित केलं आणि ते स्वराज्य दिलं. तो मावळा असा कोणा एका विशिष्ट जात धर्म पंथाचा त्या ठिकाणी नव्हता, तर तो स्वराज्यासाठी लढणारा तो मावळा होता. त्यांचेही त्यावेळेस विचार समतेचे, बंधुभावाचे, एकात्मतेचे त्या ठिकाणी विचार होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,
आणि त्यांनी जे काही विचार दिले ते घटनेतनं दिले, संविधानातनं त्या ठिकाणी ते विचार दिले आणि त्याच्यामध्येही एकात्मतेचाच भाव होता. तिथंही कुठं जात धर्म पंथ या गोष्टी त्या संविधानामध्ये नाही. आज इथं क्लास 1 अधिकारी आहेत, आपले तहसीलदार असतील, मांडुरके साहेब असतील, हे सर्व किंवा मी असं आम्ही सगळेजण जे काही आहेत त्या घटनेमुळं त्या संविधानामुळंच आज त्या ठिकाणी काम करतो. ते सुपर क्लास 1 अधिकारी म्हणून घटनेने अधिकार दिला, संविधानाने अधिकार दिला, त्याच्यामुळं त्या ठिकाणी ते काम करू शकतात. मी त्या ठिकाणी घटनेनं अधिकार दिला, संविधानानं त्या ठिकाणी अधिकार दिला, त्याच्यामुळं घटनात्मक पदावर, संविधानिक पदावर माझ्यासारखा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करण्याची संधी भेटली. म्हणजे हे सर्व महापुरुषांचे विचार आपण त्यांना नेहमी मी सांगत असतो, एका चौकटीत बांधण्याचं काम आपण करतो. परंतु निश्चितपणानं आपल्या गेवराई तालुक्यामध्ये, गेवराईमध्ये ही जे काही जन्म उत्सव साजरा केला जातो ते सर्व धर्म जात पंथ याचे लोक एकत्रित येऊन हा त्या ठिकाणी जन्म उत्सव हा सण म्हणून त्या ठिकाणी साजरा करतात आणि या महामानवांचे त्या ठिकाणी विचार कुठंतरी आत्मसात केले पाहिजेत. आजची पिढी, येणाऱ्या पिढीला सुद्धा यांचे विचार हे कधीच त्या ठिकाणी मरत नसतात, संपत नसतात. विचार असतो आणि ते विचार कुठंतरी आपल्याला आत्मसात करण्यासाठी अशा पद्धतीचे जन्म हे साजरे करणे दाखवता. त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या जन्म उत्सवामध्ये तन मन धनानी त्या आणि हे विचार कुठंतरी त्या ठिकाणी आजच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीनं मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये भीमज्योती जन्म उत्सव हा मोठ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी साजरा होतो. अनेक चांगले व्याख्याते येऊन गेले, अनेक चांगले भीमगीताचे कार्यक्रम असतो. मागच्या 6-7 वर्षापूर्वीचा जो जन्म उत्सवाचा कार्यक्रम होता त्यावेळेसही मी या सार्वजनिक जयंती उत्सवाचा, भीमज्योती जयंती उत्सवाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. आणि आजही या संविधानिक पदावर एक आमदार म्हणून काम करत असताना त्याच्यापेक्षाही मोठी याचा अध्यक्षपद पुनश्च मला मान मिळाला आणि या ठिकाणी परत एकदा या भीमज्योती जन्मोत्सवाचं नियोजन करण्याची संधी मला मिळाली. हे त्याच्यापेक्षाही मोठा बहुमान मी माझा समजतो. निश्चितपणानं ही जी काही कृती समिती असू द्या किंवा सर्वच कळत न कळत या भीमज्योती जन्म उत्सवासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो. पुनश्च आपल्या सर्व जन्म उत्सवाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राजे. आपण या वर्षीचं खरं तर अध्यक्षपद भूषवून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल समितीच्या वतीनं आपले मनापासून आभार. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर, गेवराई तहसीलचे तहसीलदार माननीय संदीपजी, नायब तहसीलदार माननीय सोनवणे सर, महेश अण्णा दाभाडे, बप्पाजी बेदरे, शहदाद भाऊ, माननीय ऋषिकेशदादा बेदरे, सर्व समितीचे पदाधिकारी हे खूप मोठ्या संख्येनं आणि आपण सर्व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करून सर्वांना विनंती आहे की खडके यांच्या वतीनं आहे आज सायंकाळी ठीक 6 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक खूप मोठ्या उत्साहामध्ये गेवराई शहरामध्ये होणार आहे. यासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सर्वांना समितीच्या वतीनं विनंती आहे आपण या कार्यक्रमाचा देखील या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि खूप मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे. भीमज्योती जन्मोत्सव 2026 हा कार्यक्रम गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी अखंडितपणे सुरू होता. यामध्ये सर्व भीमसैनिकांनी अगदी तळमळी उपस्थित आपल्या सर्वांचेच या ठिकाणी मनापासून आभार होतोय.
नगरसेवक भाईजी सौंदरमल, पप्पूजी गायकवाड, उपस्थित सर्वांना विनंती आहे